पुण्यातील चाकणमध्ये खड्ड्यांमुळे एमआयडीसीतील अनेक कंपन्या स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत। खड्डे, वाहतूक कोंडीमुळे अनेक कंपन्यांना आणि कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय। मात्र चाकणमधल्या उद्योगांशी चर्चा करून त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। चाकणसाठी माझ्या माहितीमुळे 100 ते 150 कोटी रुपयाची रस्त्याची प्रोव्हिजन ऑलरेडी परवा मागच्या बैठकीमध्ये केलेली आहे। चाकणमध्ये 2 विषय आहेत रस्त्यांचे। एक रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जातो आणि एक जो तुम्ही म्हणता की चाकण भागातले रस्ते। चाकण भागातले जे रस्ते आहेत त्याच्यासाठी पैसे मंजूर करून मी दिलेले आहेत। आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं 6 लेनचा जो म्हणजे ट्रॅफिकचा जो विषय आहे त्याच्यासाठी 6 लेन जो होतोय त्याच्यासाठी TDRची आणि प्रोव्हिजन करायची होती। TDRचा नियम त्याच्यामध्ये आणायचा होता। लँड ॲक्विजिशनसाठी जास्त पैसे आपण देऊ शकत नाही म्हणून ते TDR कन्व्हर्सेशन करावं हा निर्णय आम्ही घेतलेला नव्हता, तर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांनी घेतलेला होता आणि ते आता काम देखील अतिशय वेगानं आपण पुढे नेतोय। 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये हे सगळे रस्त्याचे प्रश्न इथे सुटतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।